कथारंगमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, आपल्या आयुष्यात अनेक लोक येतात. त्यांच्याबद्दल आपण चांगले वाईट अशी मतं बनवतो. पण ही मतं खरंच खरी ठरतात का? पाहूया या गोष्टीमध्ये. कथेचं नाव आहे धाकटी जाऊ आणि लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड. ही कथा जास्वंदी या संग्रहातून घेतलेली आहे. ऐकूया. अरविंद विंदाला घेऊन घरी आला तेव्हा मनोहर आणि उषाचे डोळे विस्फारले. ही कोण? हा प्रश्न डोळ्यात वाचता येण्याजोगा ठळक होता दोघांच्या. वहिनी, ही तुझी धाकटी जाऊ, विंदा अरविंद पाटणकर. आमच्या परवानगीशिवाय लग्न? विसरलास काय? उषाने तुझे किती केले आहे, आई असतानाही आणि नसतानाही, मनोहर म्हणाला. खरोखर दादा, वहिनींचे उपकार डोंगरा एवढे होते. काय शिकली आहेस तू? उषाने विचारले. 12वी पास आहे. वय 22. आई वडील अशात नाहीत ते. म्हणजे मला टाकून 4 वर्षापूर्वी नर्मदा परिक्रमेला जातो म्हणून गेले, ते परत आलेच नाहीत. उषाच्या पोटात तुटलं. पण तिनं तसं दिसू दिलं नाही. आता कुठे राहतेस? एकटीच असते मी, पण सन्मानानं जगते. काय करते सन्मानानं जगण्यासाठी? उलट तपासणी संपेनाच. वाढपीण आहे मी. वाढपीण? 12वीला मला 67% गुण होते हो, पण आईबाबा परतले नाहीत. मग जगायला हा पर्याय शेजारच्या मंगल कार्याच्या विसुभाऊंनी दिला. शिक्षण तुटलं, पण जीवन तगलं. एका वाढपी स्त्रीशी अरविंद या MCOM CA माणसानं लग्न करावं अशी कोणती बरं तातडी निर्माण झाली, तेही आम्हा दोघांना विचारात न घेता. मी सांगतो सगळं वहिनी, अरविंद म्हणाला. तू तिचं वकीलपत्र घेतलंयस का रू? आता ते माझं सर्वस्व आहेत वहिनी माय. विंदाचे डोळे अश्रूंनी भरले होते. बघता बघता ते गालांवरून छातीवर ओघळले. ए विंदा, प्लीज रडू नकोस. तुझे रडायचे दिवस संपले ग. आता फक्त सुख, अरुण म्हटलं आणि तो वहिनीकडे वळला. वहिनी माय, मी लग्नाच्या जेवणावळीत होतो. ही वाढप करत होती. माझ्या शेजारच्या थाळीत एक वरिष्ठ पोलीस अधिकारी संपूर्ण गणवेशात असलेले जेवत होते. त्यांना बासुंदी वाढताना धक्का लागून बासुंदी त्यांच्या अंगावर सांडली. ते इतक्या जोरात ओरडले की अख्खी पंगत दचकली. एक प्रमुख वाढपी धावत आला आणि त्याने विंदाच्या श्रीमुखात भडकावली. विंदाचा गाल लाल झाला. मी मध्ये पडलो. मी म्हटलं, अहो ती किती रडते पहा. तसा तो प्रमुख वाढपी म्हणाला, लई कट घेताय, बायको आहे का तुमची? ती गोरी मोरी. विंदा हुंदके देऊ लागली आणि अख्खं बासुंदीचं पातेलं फरशीवर पडलं. हाहाकार नुसता. घ्या, तुमच्या बायकोनं नुकसानच नुकसान केलं. तो प्रमुख वाढपी म्हणाला. मी इरेस पडलो. भरून देतो मी सारं नुकसान, पण तिच्यावर हात टाकलेला मला नाही खपणार. मी कडक इशारा दिला. लगीन खरंच झालं दिसतंय की उडनछू प्रेमपात्र? त्याचा तो अधिकपणा मला कसा सहन व्हावा? मी पानावरून उठलो. आचवून तिला घेऊन शंकर मंदिरापाशी गेलो. 2 हार विकत घेतले आणि शंकर बाप्पाच्या समोर आम्ही वचने घेतली. देवालाच 7 प्रदक्षिणा घातल्या. आता ती माझी आहे, सर्वस्वी माझी. वहिनी माय, आजपासून ही तुझी धाकटी जाऊ. नमस्कार करते वहिनी माय. ती एकदम खाली वाकली आणि अक्षरशः डोकं पायावर टेकवलं. नंतर तिनं आपल्या मोठ्या दिरांनाही तसाच नमस्कार केला, वाक वाकून. मनोहर आणि उषाला तशाच जोडल्या हातांनी ती म्हणाली, आजपासून हे जीवन या घरास मी समर्पित करत आहे. मी आपणा दोघांची अवज्ञा कधीही करणार नाही. मी नुसती वाढपीण नव्हे, उत्तम स्वयंपाकी नाही. वहिनी माय, तुम्ही नोकरी करता ना? खरं ना? यांनी सांगितलं मला येता येता. सगळं करता. पहाटे 4ला उठता, रात्री 11पर्यंत काम. आता हे सारं बंद बरं वहिनी माय माझ्यासाठी. या घराची सारी ठेवरेव आता मी बघेन. तुम्ही न राणीसारखं शानमध्ये जगायचं. नाही म्हटलं तरी वहिनी सुखावली. मनातलं कढण थोडं निवलं. रागाचं कवच सैलावलं. मनोहर आणि उषाचा चिमणा किरण सारं बघत होता.
म्हणजे ही काकाची काकू? त्याने विचारलं. अरे येड्या, काकाची बायको आणि ती तुझी काकू. मोठ्यानं बापानं समजावलं तसा किरण बावरला. काकाची काकू नाही, माझी काकू. फ्रेंड्स? हो, फ्रेंड्स. खरवसा इतके घट्ट फ्रेंड्स. ती हसून म्हणाली आणि तिने फ्रेंडशिप शेकहँडही केला छोट्या किरणशी. किरण जामे जाम खुश हो. नवी कोरी मैत्रीण मिळाली होती. काकू, तुला काय काय येतं खेळता? अब्बाधोबी, चोर पोलीस, लप्पाछप्पी, सागरगोटे, छप्पा पाणी आणि क्रिकेट. ती तेवढं नाही बॉय येत. का ग? बॅट घ्यायला पैसे नव्हते बाळा. मी देईन माझी बॅट. शिकवीन तुला. अरे किरण, तिला घरात येऊ देत तरी. किरणच्या आईने किरणला थोपवले. मनोहर म्हणाला, उषा, तू औक्षण कर दोघांना. मनोहरने टोपी घातली. औक्षण साग्र संगीत झाले. आज आमच्या खोलीत झोपा तुम्ही, उषा म्हणाली. नको नको, आम्ही हॉलमध्ये झोपू. कृपा करून तुमची गैरसोय नको. मला फार अपराधी वाटेल. ती हे सारं इतकं मनापासून बोलली की उषाची बोलतीच बंद झाली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे 8 वाजता भाजी पोळीचे उषा आणि मनोहरचे डबे तयार होते. नाश्ता तयार होता. उपमा आणि घारगे, शिवाय गरमागरम चाय. अगं, तू तर हावरा एक्सप्रेसच निघालीस. कामाच्या बाबतीत तुम्हाला जेटलॅग येईल इतकी मी वेगवान आहे बरं महिनीमाय. त्याची झलक मिळाली हो जाऊबाई. दोघं ऑफिसला निघताना रिक्षात बसल्या बसल्या उषा म्हणाली, मनोहर, हात दे ना हातात. का ग? प्रश्न केला पण हात हातात होता. किती वर्षांनी मला असा आयता नाश्ता आणि आयता डबा मिळालाय मनोहर. आय एम सो हॅपी, यु नो. येस, आय नो. काल माझ्या मनात फार स्वार्थी विचार आला होता. का ग? हेच की अरविंदला सांगावं, दुसरी जागा बघ बॉ, इथं नको. 1 BHK अडचण. मग आता ग? मन्या, आता फक्त आयता डबा. यस, दे टाळी. असं सुख घेऊन धाकटी जाऊ आली आणि घरापेक्षाही घरची झाली. किरणची आणि तिची तर इतकी दोस्ती झाली होती की त्याला शाळेत ने-आण करणे, मुखी घास भरवणे, त्याला नाव घालणे यासाठी फक्त काकू लागत होती. आता घराच्या भिंतीही ती पुसून लख्ख करी. घरातली सारी कामे इतकी बिनबोबाट करी की घरातले पुरुषही सैलावले, सुखावले होते. तिला मनोमन शुभेच्छा देत होते. दिवस महिने पळत होते. अशात मोठीच्या भाचीचे लग्न निघाले, भावाची मुलगी. मला जायलाच लागेल रजा काढून. वहिनी माय, निश्चिंत जा. पण किरणची परीक्षा आहे ग. मै हो ना, ती शाहरुख सारखी पोज घेऊन म्हणाली. उषाला इतकं बरं वाटलं की सांगता सोय नाही. उषानं गोदरेजचं कपाट उघडलं. तिजोरीला चाव्या लावल्या आणि आतून ठेवणीतले दागिने काढले. चिंचपेटी, बोरमाळ, पाटल्या, बांगड्या, दंडबाकी, नथ, बिंदी, हिऱ्याचं मंगळसूत्र आणि पायी पैंजण. नटली, सजली. धाकट्या जावेने झकास फेशियल आदल्या रात्री करून दिलेलंच होतं. आज उजळला चेहरा मेकअप करून इतका सुंदर दिसत होता की तिनं धाकट्या जावेचं तोंड भरून कौतुक केलं. थँक्स हा शब्दही अपुरा आहे ग, ती म्हणाली. या घरात तू आलीस आणि दुधात साखर मिसळावी इतक्या सहज मिसळलीस. किरणची काकू न राहता काकूमाय झालीस. विंदा, ही वहिनी माय तुझ्यावर जामेजाम खुश आहे. बोल, काय करू तुझ्यासाठी? वहिनी माय, हे घर माझ्यासाठी स्वर्ग आहे. तुम्ही, दादा, हे माझं सुख आहात. बोलता बोलता तिला भरून आलं. अगं, मग रडतेस का? वहिनी माय, काय गंमत आहे ना. दुःख, अपमान गिळत मी किती वर्ष रडले आणि आता आनंदाने अश्रुपात. वहिनी माय, ही टिपणं आनंदाची आहेत. ती पटकन नमस्कारासाठी वाकली. वहिनी मायने तिला जवळ घेतलं. तिचे ते आनंदाश्रू आपल्या रुमालाला टिपले. उगी उगी. वहिनी माय, खूप सुंदर दिसताय. मी दृष्ट काढू तुमची? अगं वेडी की काय? दृष्ट मोठ्यांनी लहानांची काढायची असते, लहानांनी मोठ्यांची नव्हे. तिने धाकट्या जावेकडून दृष्ट काढून घेतली आणि आशीर्वाद दिला. सुखाची झुळूक तुझं आयुष्य नेहमी आनंदी करो. याहून अधिक मला काय हवं वहिनी माय? धाकटे, किरणला तुझ्या जीवावर सोडते ग.
मला ठाऊक आहे ते. वहिनीमाई लग्नाला निघून गेली. हिने किरणला नाहू घातले, नाश्ता भरवला, शाळेत परीक्षेला नेले. सारे काही सुरळीत पार पडले. परीक्षा असल्याने पालक वर्ग बाहेरच बसला होता. ही देखील त्यांच्यात मिसळली. मजा आहे बाबा किरणच्या आईची. सगळं धाकट्या जावेवर सोपवून हे बिनधास्त. नाही हो, मीच सारं ओढवून घेते. मी ना लहानपणापासून मायेची भुकेली आहे बघा. या घराने माझवर विश्वास टाकला, माया दिली, छाया दिली. या घराचे मोठे उपकार आहेत माझ्यावर. तिकडे किरणच्या आईला तिच्या मैत्रिणी म्हणत होत्या, यू आर म्हणजे लकीएस्ट ऑफ द लॉट. मैत्रीण ग्रुपमध्ये. हो ग, धाकटी जाऊ मला पायघड्यांवरून चालवते. काही म्हणता काही काम नाही बघा. मी अक्षरशः आरामेश्वरी झाले. किरणच्या आईने लग्न विना चिंता एन्जॉय केले. घरी आली, दागिने उतरवले. बिंदाला म्हणाली, ठेवतेस का तिजोरीत? नको वहिनी माय, खूप किमती माल आहे. तुमच्या घराण्यातले सासू, आजे सासू अशांचे दागिने दादांनी तुम्हाला हौसेने घातलेले वेगळेच. हा खजिना अनमोल आहे. तुम्ही आपल्या हातानं ठेवा. ती चिंचपेटी, ती बोरमाळ. आवडली का तुला? घालून बघ एकदा, मग ठेवते कपाटात. बिंदाचा चेहरा आनंदाने मोहरला. फार मोठं मन आहे तुमचं वहिनी माय. मोठी फुलारली. म्हणाली, अगं नुसतं घालून बघ म्हणाले, त्यात काय मोठं मन. लोक अंगावरल्या सोन्या नाण्याला आपल्या कातडीपेक्षा जपतात वहिनी माय. घाल बघू, घाल बघू, सारे दागिने घाल, मग आपण फोटो काढू तुझा. बघू दे अरुला सजलेली बायको. धाकटी जाऊ सजली. चांगली काठापत्राची सिल्कची साडी नेसली होती, लग्नातली. निवर हे दागिने, वा वा, झक्कास अगदी. तिनं खुश होऊन स्वतःभोवतीच गिरकी घेतली. अरविंद विंदाला म्हणाला, अर्थात एकांतात, तू न फार सुरेख दिसतेस. फोटो काढतो खूप खूप. वहिनी मायला ताप भरला आणि घराचं वातावरणच बदललं. तरी सांगत होतो नको जाऊ नको जाऊ. आता वातावरण कसलं, साथ किती जीवघेणी. दादा एकदम रडकुंडीला आला. टेस्ट पॉझिटिव्ह आली. तसा कोविडला घाबरला. इस्पितळात ठेवावी लागणार. तो हादरून गेला. दादा मी रजा काढतो, वहिनीमाईची सेवा करतो, ही घराकडे बघेल, तू चिंता करू नकोस, घाबरू तर मुळीच नकोस. वहिनीमाई इस्पितळात उपचारासाठी दाखल झाली. धाकटी जाऊ घर सांभाळी, घरचे जेवण नेऊन देई. किरणची तर ती मायच झाली. आपण तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या इस्पितळात आणले. अहो इथून अमिताभजी बरे झाले. म्हणजे कोविड साऱ्यांचा जीव नाही घेत, बरे पण होतात पेशंट. धाकटी जाऊ धीर देई, मोठीला वारंवार भरून येईल. मी गेले तर ग, तुम्ही जाणारच नाही तर. मी कोपनेश्वरात सांगितलंय बरं वहिनीमाय. माझंही आयुष्य वहिनीमायला लाभो देवा. ती धाकल्या किरणची आई आहे. माझं काय आगाना पिछा. मोठीचे डोळे इतके झरले की धाकटी जाऊ म्हणाली, रडू नका ना वहिनीमाय. माझ्यासाठी आजवर कुणीच रडलं नाही. ती सारी कसर तुम्ही भरून काढलीत. बास आता, मी तृप्त झाले. वहिनीमाई 19 दिवसांनी घरी आली तसे घराला आनंदाचे तोरण लागले. किरण नाचू लागला. दोघे भाऊ एकदाचे निर्धास्त झाले. नी धाकटी जाऊ, तिच्या हातांना सवड नव्हती जराही. मंगलकार्य असावं तसं सारं घर तिनं सजवलं. एखाद्या बाळंतिणीची करतो तशी तिची ठेवरेव धाकटी जाऊ करीत राहिली. पंचक्रोशीत तिची वाहवा होत राहिली. ती मात्र मान झुकवून म्हणे, त्यात विशेष काय केलं मी. किती नम्र आहे, विनयशील आहे वहिनी तुमची धाकटी जाऊ. जरा मान अभिमान नाही. लोक वाहवा करत राहिले. आणि असा महिना संपला. धाकटी जाऊ प्रभात फेरीला जाई तेवढीच. बाकी घर एके घर आणि घरकाम. पण एक दिवस 8 वाजले, 9 वाजत आले, पण धाकटी परतली नाही. मोठी म्हणाली, मी बघून येतो, अरविंद म्हणाला. पण धाकटी जाऊ बागेत आलीच नव्हती आज, असे वॉचमननं अरविंदला सांगितले. तो सटपटला. घरी गेला तर वहिनी रडून रडून लाले लाल. अरू 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 ने हंबरडा. काय झालं? त्याला काहीच उलगडा होईना. मोठा भाऊ म्हणाला, ती पळाली अरू,
आपले तिजोरीतले सगळे पैसे आणि सगळे हिचे दागिने घेऊन रे, तिजोरी रिकामी आहे. अरविंदला वाटलं आपल्याला भोवळ येईल. पोलीस कंप्लेंट करूया, तो कसाबसा म्हणाला. त्यानं काय होईल भाऊजी, आबरूचे धिंडवडे. मोठी म्हणाली, घर मुकं मोकं झालं. शेजारी पाजारी विचारतात, धाकटी जाऊ कुठाय वहिनीबाई? ती नर्मदा परिक्रमेला गेली, उत्तर मिळतं. कशी वाटली कथा? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.